आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुर्वाने दाराची बेल वाजवली. ती पण अगदी न थांबता ती कंटिन्यू बेल वाजवत होती. डोळे तर रागाने लाल बुंद झाले होते. अरे हो हो, जरा धीर धरा की. आतमधून रत्ना बडबडतच बाहेर आल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला. समोर दुर्वाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. दुर्वा, तू? अगं, सकाळीच तर भेटलो की आपण, त्या म्हणाल्या. ठीक आहे, मग जाते मी, असं म्हणत ती परत मागे फिरली. अगं अगं, असं काय करतेस? सहज म्हणाली मी, चल आत ये. त्या तिला हाताला पकडून आतमध्ये आणत म्हणाल्या. काय झालंय दुर्वा, रागात का वाटतेस तू? त्या काळजीने म्हणाल्या. परत तिचं सत्यजित सोबत काही वाजलं तर नाही ना, असा त्यांना संशय येत होता. आज माझा रिझल्ट लागलाय म्हणून मी माझा आनंद तुमच्यासोबत वाटण्यासाठी आले, आणि तू म्हणतेस की सकाळीच भेटलो आपण, मग मला राग नाही येणार का? ती मनातली घालमेल मनातच दाबत म्हणाली. अगं बाई, हो का? लागला का रिझल्ट? काय लागला? रत्नाने उत्सुकतेने विचारलं. कोण आहे ग रत्ना? दिवाकर त्यांच्या खोलीतून बाहेर येत म्हणाले. पण दुर्वाला बघून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. बाबा, हे घ्या पेढे, माझा रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळालं मला. दुसरी आले मी क्लासमध्ये. ती रिझल्ट आणि पेढे दोन्ही त्यांच्या समोर पकडत म्हणाली. तसं दोघांचाही चेहरा आनंदाने उजळला. अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. इतक्या सगळ्या संकटांना पार करून सुद्धा तू अगदी उत्तम यश मिळवलेस. अभिमान आहे मला तुझा, ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. तसं ती गालातच हसली. तिने वाकून त्यांचे आशीर्वाद घेतले. आईच्या पण पाया पडली. आईने तर तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडून तिची दृष्ट काढली. खूप भरून आलं होतं त्यांना. तिचा अभिमान वाटत होता. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर तेव्हाच कोलमडून गेली असती. स्वतःच्या नशिबाला रडत तिने नको तो मार्ग अवलंबला असता. पण दुर्वा मात्र खंबीर होती. राधाला बाहेरून कसला तरी आवाज आला म्हणून ती पण बाहेर आली. राधा, अगं मी पास झाले, हे घे पेढा. दुर्वा तिच्या हातावर पेढा ठेवत म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई, असं म्हणत राधा तिच्या गळ्यात पडली. काय ग, चेहरा का उतरलाय तुझा असा? दुर्वा तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत म्हणाली. काही नाही ग, ते दुपारी थोडं तेलकट जेवणात आलं ना, त्यामुळे जरा डोकं दुखतंय. राधाने काहीतरी द्यायचं म्हणून उत्तर दिलं. बरं, एखादी डोक्याची गोळी घे आणि थोडा वेळ आराम कर, म्हणजे बरं वाटेल, दुर्वा तिच्या काळजीने म्हणाली. यावर तिने फक्त होकारार्थी मान डोलवली. पण डोकेदुखीचं कारण काहीतरी वेगळंच होतं, जे ती दुर्वाला सांगू शकत नव्हती. बरं आई, बाबा, मी फक्त रिझल्ट सांगायला आले होते. आता जाते घरी, घरच्यांना पण सांगायला हवं, दुर्वा म्हणाली. अगं, चहा तरी घेऊन जा, तिची आई म्हणाली. नाही नको, बाहेर ड्रायव्हर काका थांबलेत, मला सोडून त्यांना त्यांच्या घरी जायचंय, त्यामुळे मी निघते, दुर्वा म्हणाली. ठीक आहे, थोडं काळजी घे आणि अशीच प्रगती करत राहा, तिची आई तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली, ज्यावरती थोडंसं हसली. सगळ्यांचा निरोप घेऊन ती परत गाडीत येऊन बसली. ड्रायव्हरने गाडी पाटीलवाड्याच्या दिशेने वळवली. पूर्ण रस्त्यात ती एकदम शांत होती. सत्यजित आणि नलिनीला एकमेकांच्या मिठीत बघितलेलं ते दृश्य तिच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. येऊ देत आता घरी. खूप हौस होती ना पहिल्या दुर्वाला बघायची, आज पूर्णच करते. ती ओढणी सोबत चाळा करत तोंडातच पुटपुटली. ती पाटीलवाड्यात पोहोचली तोपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. ती घरात शिरली तर अक्का साहेब, संपत काका आणि अप्पा
तिघेही चहा पीत हॉलमध्ये बसले होते. आलीस वय, आम्ही तुझीच वाट बघत होतो बघ. संपतने सांगितलं मला आज तुझा निकाल होता ना. काय झालं? अक्कासाहेबांनी विचारलं. पास झाले, चांगले मार्क्स मिळालेत मला, ती म्हणाली. तसंच सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. दुर्वाने सगळ्यांना पेढा दिला आणि पाया पडून सर्वांचे आशीर्वाद घेतले. सुखी भव, अशीच प्रगती करत राहा. अभिमान आहे आम्हाला की तू पाटलांची सून आहेस. आप्पा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तसं ती थोडं हसली. हे तर एकदम छान झालं. अक्का, अगं मी काय म्हणतो, सुनबाईचा निकाल लागल्याच्या आनंदात आज आपण आपल्या हॉटेलवर जेवायला जायचं का? तसं बी घरचं खाऊन लय कंटाळा आलाय बघ, संपत म्हणाले. जाऊ की, इतका आनंदाचा क्षण आहे तो साजरा करायलाच हवा. पोरांना फोन करून लवकर घरी यायला सांग. दुर्वा, अगं सत्याला सांगितलंस का ग? अक्का तिच्याकडे बघून म्हणाल्या. तसं तिचा चेहरा उतरला. काय सांगणार होती ती? ही सगळ्यात आधी ती त्याला सांगायला गेली होती, पण नको ते बघून आलीये. नाही, अजून सांगितलं नाही. मला वाटलं ती बिझी असते, घरी आल्यावर सांगते, ती उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. बरं बरं, काही हरकत नाही, घरी आल्यावर सांग. तुमच्या भाषेत ते सरप्राईज ते काय असतंय की ते बी दे, त्यो बी खूप खुश होई बघ, अक्का म्हणाल्या. तसं अप्पा आणि दुर्वा एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. अक्का, अगं सरप्राईज नाही ग, सरप्राईज असतं ते, अप्पा हसत म्हणाले. व्हय, तेच ते, अक्का नाक मुरडत म्हणाल्या. मी जरा फ्रेश होऊन आले, दुर्वा म्हणाली. व्हय, जा, अक्कांनी उत्तर दिलं. दुर्वा तिथून तिच्या खोलीत निघून गेली. अक्कासाहेबांनी शीलाला आवाज दिला आणि रात्रीचं जेवण बनवू नको असं सांगितलं. आज लवकर घरी जायला मिळणार त्यामुळे शीला पण खुश झाली. इकडे शिवाच्या केबिन मध्ये गेल्या 10 मिनिटांपासून शिवा एकटक समोर बसलेल्या अक्षयकडे बघत होता. तो बिचारा मात्र पुरता घाबरून गेला होता. आपलं नेमकं काय चुकलंय तेच त्याला माहित नव्हतं, पण शिवाची ती रोखलेली नजर त्याला अस्वस्थ करत होती. बॉस, 10 मिनिटं होऊन गेले, तुम्ही नुसतेच माझ्याकडे बघताय, काहीतरी बोला ना, तो कपाळावरचा घाम टिपत म्हणाला. एक काम कर, उद्या हाफ डे घे आणि पार्लर मध्ये जा, चांगलं वॅक्सिंग वगैरे करून ये आणि उद्यापासून मिनी स्कर्ट घालून ऑफिसला ये, शिवा शांतपणे म्हणाला. काय? अक्षय जवळजवळ ओरडतोच उठून उभा राहिला. हळू बे, कानाचे पडदे फाटतील ना माझ्या, शिवा एक बोट कानात घालत म्हणाला. सर अहो, काय बोलताय तुम्ही? अक्षयचा चेहरा आता बघण्यासारखा झाला होता. खरं तेच बोलतोय, कारण ज्या मुली तू पीएच्या जागेसाठी सिलेक्ट करतोयस ना, त्यातली एकही मला आवडली नाही. त्यापेक्षा तू तरी मिनी स्कर्ट मध्ये चांगला दिसशील, तेवढंच आजूबाजूला एखादी मुलगी फिरत असल्याचा फील येईल मला, शिवा त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला. तसं अक्षयने घाबरून एक आवंढा गिळला. सर अहो, खूप रिसर्च करून मी हे 10 CV सिलेक्ट केलेत, तुम्ही नीट बघा ना, यातली एकही मुलगी जाड नाहीये, दिसायला पण चांगल्या आहेत की, तुम्ही एकदा इंटरव्ह्यू घेऊन तर बघा, नाही आवडल्या तर दुसऱ्या बघतो, अक्षय कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. असं म्हणतोस? चल ठीक आहे, तुझ्या विनंतीला मान देऊन मी हे करतो, उद्या इंटरव्ह्यू साठी बोलव त्यांना, शिवा हातातली पेन्सिल गोल गोल फिरवत म्हणाला. तेव्हा कुठे अक्षयने सुटकेचा निश्वास टाकला. मनातल्या मनातच तो देवाकडे प्रार्थना करू लागला होता की यातली एक तरी मुलगी शिवाला आवडावी, कारण उद्या जर त्याला मुलगी आवडली नाही तर मात्र अक्षयवर खरंच मिनीस्कर्ट घालण्याची वेळ येणार होती. ओके सर, मी सगळ्यांना मेल करतो, हवं तर पर्सनली फोन करतो,
असं म्हणत अक्षयने घाईघाईने त्याच्या समोरचे CV उचलले आणि तिथून जायला निघाला. वॉशरूम आहे ते, दरवाजा इकडे आहे, शिवा ओरडला. तसा अक्षय गडबडून जागेवर थांबला. त्याने समोर पाहिलं तर खरंच तो वॉशरूमचा दरवाजा होता. टेन्शन मध्ये तो कुठे जात होता त्यालाच कळत नव्हतं. सॉरी सर, असं म्हणत तो बाहेर निघून गेला. अक्षय जाता शिवाने हातातली पेन्सिल खाली ठेवली. खुर्चीवर रिलॅक्स मागे टेकत गाणं गुणगुणू लागला. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, लवकर ये तू लवकर ये. तो स्वतःशीच बडबडत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं तर संपत काकांचा फोन होता. बोला काकाश्री, काय म्हणताय? तो फोन रिसीव्ह करत म्हणाला. पलीकडून संपत काकांनी आजच्या डिनरचा प्लॅन सांगितला आणि लवकर घरी यायला सांगितलं. अरे वा, वहिनी पास झाली, फिर पार्टी तो बनतीये. येतो मी थोड्या वेळात घरी. आणि हो, सूर्याला पण सोबत घेऊन येतो. बाईला फोन केला का? त्याने विचारलं. केला आहे, पण त्याला दुर्वाच्या निकालाबद्दल काही सांगितलं नाही. फक्त आज बाहेर जेवायला जायचंय एवढंच सांगितलं. पलीकडून संपत काका म्हणाले. ठीक आहे, आम्ही दोघं येतो घरी. असं म्हणत शिवाने कॉल कट केला. आता त्याची कुठलीही मीटिंग नव्हती, त्यामुळे त्याने लॅपटॉप व्यवस्थित बंद करून ड्रॉवर मध्ये ठेवला आणि ब्लेझर ठीक करत तो तिथून बाहेर पडला. जी कंपनी सूर्याच्या नावावर केली होती ती आणि शिवाची कंपनी जवळजवळच होत्या. फक्त जी कंपनी सत्यजित चालवत होता ती तिथून थोड्या दूर होती, कारण ती कंपनी म्हणजे पाटलांचं हेड ऑफिस होतं. सगळ्या महत्वाच्या मीटिंग्स, महत्वाचे निर्णय तिथेच घेतले जायचे. सत्यजित पाटील हा इंडस्ट्रीचा CEO होता. कोल्हापूरमधले 3, पुण्यातली 1 आणि मुंबईतली 1 अशा एकूण त्याच्या 5 कंपन्या होत्या. मुंबईमध्ये असलेली कंपनी चांगलीच उदयाला येऊ लागली होती. रिस्पॉन्स पण चांगलाच मिळत होता. मार्केटमध्ये पाटलांचं नाव वाढत होतं, त्यामुळे आता जबाबदाऱ्या पण वाढल्या होत्या. मेरी सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, लवकर ये तू लवकर ये. रिक्षाने ये, बसने ये, नाहीतर हात गाडीने ये, पण लवकर ये तू लवकर ये. कार मध्ये बसून शिवा स्वतःशीच गाणं म्हणत होता. स्थळ पुणे. शिंदे निवास समोर एक बाईक येऊन थांबली. ब्रेकचा करकचून आवाज झाला. तसं घरातून एक बाई दरवाजा उघडत बाहेर आली. ताराने डोक्यातलं हेल्मेट काढलं आणि झटका देत सगळे केस मोकळे केले. हेल्मेट गाडीवर अडकवून ती एकदम स्टाईल मध्ये खाली उतरली. आला माझा शेर बच्चा, ताराचे बाबा तिच्याकडे बघून म्हणाले. हो, आला तुमचा शेर बच्चा. आज कोणाची शिकार करून आलाय विचारणार नाही का? तिची आई म्हणाली. साधना, अगं हेच वय आहे तिचं हसणं खिदळण्याचं, मनसोक्त जगण्याचं. करू दे की तिला जे काय करायचंय ते. पोर्च मध्ये तिचे बाबा कॉफी पीत बसले होते. जगणं वेगळं आणि दुसऱ्याचं जगणं मुश्किल करणं वेगळं. तुमच्या या अति लाडापायी बिघडत चाललीये ती. साधना येणाऱ्या ताराकडे बघून म्हणाल्या. अगदी बरोबर बोलतेय सुनबाई. अशोक, अरे मुलीची जात आहे ती. आज ना उद्या लोकांच्या घरी जाईल. काय म्हणतील तिच्या सासरचे? कसल्या संस्कारात वाढवलंय मुलीला, जी मुलांसारखं हात चड्ड्या घालून फिरते. कोणी समोरून काही बोललं तर मुक्का मारून त्याचं तोंड बंद करते. स्वयंपाकातलं तर काय काडी मात्र येत नाही. काल तिच्या आईने तिला खिचडी बनवायला लावली तर तिने पेज बनवली आहे. मुलीचा एक गुण नाही अंगात, सगळे पोरांचे गुण घेऊन जन्माला आलीये कार्टी.
यापेक्षा मुलगा झाला असता तर निदान ते तरी बरं झालं असतं. कसं होणार आहे हिचं देवच जाणे. ताराची आजी काठी टेकवत बाहेर येत म्हणाली. बाबा, ही आजी परत सुरू झाली. मला तर घरी येऊ की नको असं होतं. तारा तिच्या बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकत म्हणाली. तसं त्यांनी तिच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, आज काय पराक्रम करून आली आहेस? आज परत एक मॅच जिंकली मी. ती ट्रॉफी आणि सर्टिफिकेट त्यांना दाखवत म्हणाली. अरे वा, शाबास, आय एम प्राऊड ऑफ यू माय शेर. ते तिचं कौतुक करत म्हणाले. तसं साधना आणि आजी दोघींनीही डोक्याला हात लावला. अजून दादा नाही आला का? मी जिंकले हे जर त्याला कळलं ना तर तो पण माझ्यावर खुश होईल, ती म्हणाली. अगं, कामानिमित्त 2 दिवस बाहेर गेलाय तो. येईल तेव्हा सांग, नाहीतर फोन करून सांग, अशोक म्हणाले. ए आई, काहीतरी खायला कर ना, मला जाम भूक लागलीये ग. तारा सोफ्यावर बसत तिचं शूज काढत म्हणाली. नोकर नाहीये तुझी. एवढी भूक लागली असेल ना तर हाताने बनव आणि खा. कळेल तरी स्वतःने बनवलेलं पचवता येतं की नाही ते, तिची आई रागातच म्हणाली. कारण आता तिने थोडं तरी मुलींसारखं वागावं, मुलींसारख्या गोष्टी शिकाव्या असं त्यांना वाटत होतं. साधना, अगं मुलगी आहे ती आपली, ही काय बोलण्याची पद्धत झाली का? अशोक साधनावर ओरडत म्हणाले. मुलगी आहे म्हणूनच काळजी वाटते तिची. सासरी गेल्यावर तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का? असं तिला ऐकावं लागू नये म्हणून आता थोडं कडक वागते तिच्याशी. घरातल्या सुनेकडून काही कमी पडलं तर कोणी बापाला दोष देत नाही, आईला दोष देतात. तिला कोणी तसं बोलू नये असं मनापासून वाटतंय म्हणून जीव जळतोय माझा. पण तुम्हाला फक्त माझं ओरडणंच दिसतं. ते काही नाही, तू तिकडे मॅनेजर असशील ते तुझ्या ऑफिसमध्ये, पण आता घरातली कामं तुला शिकावीच लागणार. नाहीतर तुला सकाळचा टिफिन आणि रात्रीचं जेवण दोन्हीही मिळणार नाही. तुला किचन मध्ये मदत करावीच लागेल, तेव्हाच तुला जेवण मिळेल, तिची आई निर्णय सुनावत म्हणाली. हा तुझा फायनल निर्णय आहे का? तारा निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. हो, किचन मध्ये काम केलं तरच तुला जेवण मिळेल आणि हा माझा फायनल निर्णय, साधना म्हणाल्या. ठीक आहे, उद्यापासून मी मेस लावते, असं म्हणत ती निर्लज्जासारखं आतमध्ये निघून गेली. पण हे ऐकून तिची आई आणि तिची आजी तिच्याकडे पाहतच राहिल्या. अशोकराव मात्र ती गेली त्या दिशेने बघत गालात हसत होते. सत्यजित घरी आला तेव्हा कोणीच हॉलमध्ये नव्हता. जो तो आपापल्या रूम मध्ये होता, कारण आवरून सगळ्यांना डिनरला जायचं होतं. त्यामुळे सगळे त्याची तयारी करत होते. सत्यजित डायरेक्ट त्याच्या खोलीत आला. कामाच्या गडबडीत तो सकाळचा प्रसंग पूर्णपणे विसरून गेला होता. त्याला तिला बघण्याची आणि भेटण्याची आस लागली होती. पण आतमध्ये त्याची एंजल जळकं लाकूड घेऊन बसलीये याची त्या बिचाऱ्याला पुसटशीही कल्पना नव्हती. थँक्यू, तुला पण चांगले मार्क्स मिळाले त्याबद्दल तुझं अभिनंदन. मी आधी काही रेप्युटेड स्टुडिओ आणि प्रेस बद्दल सर्च केलं होतं, ते तुला पाठवते. अप्लाय करून बघ, काम होईल तुझं. दुर्वा फोनवर तिच्या एका कॉलेजच्या मैत्रिणीसोबत बोलत होती आणि नेमकं हे सत्यजितने ऐकलं. आज दुर्वाचा रिझल्ट होता. त्याने मनातच स्वतःला विचारलं. त्याने हातातली बॅग बेडवर टाकली आणि ब्लेझर काढून टाय लूज केला. त्याच्या चाहुलीने तिने मागे वळून पाहिलं. तसं त्याने तिला एक मोठी स्माइल दिली. पण तिने मात्र सरळ सरळ त्याला इग्नोर केलं आणि फोनवर बोलू लागली. ओके आरती, चल ठेवते मी फोन, बोलू आपण नंतर, असं म्हणत दुर्वाने फोन ठेवून दिला. तिने फोन कट केला आणि त्याला इग्नोर करत तिथून जाऊ लागली. एंजल, त्याने तिला आवाज दिला. तसं बाहेर जाणारी तिची पावलं जागेवर थांबली. आज तुझा रिझल्ट होता का? किती मार्क्स मिळाले? तो पाठीमागून म्हणाला. तसं तिने मागे वळत त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.
कारण हीच गोष्ट सगळ्यात आधी तिला त्याला सांगायची होती. पण आता सगळ्यात शेवटी त्यांना कळत होती. तिच्या तर सगळ्या मूडचा कचराच झाला होता. ती काहीही न बोलता पाठीमागे वळाली आणि ड्रॉवर मधून रिझल्ट काढत तिने तो त्याच्या समोर पकडला. त्याने रिझल्ट हातात घेतला आणि पाहिलं. रिझल्ट बघून त्याचा चेहरा अगदी आनंदाने उजळला. वाव, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. आय कांट बिलीव्ह दिस. आय एम प्राऊड ऑफ यू एंजल. तिच्या रिझल्टने तो खूप आनंदी झाला होता. याच आनंदाच्या भरात त्याने तिला मिठी मारली. पण त्याच्या स्पर्शाने तिचे डोळे मात्र मोठे झाले. क्षणभर तर ती स्वतःचा रागही विसरून गेली. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला वेड लावू लागला आणि नकळतपणे तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले. थोडा वेळ असाच गेला. त्याचा स्पर्श तिला वेड लावत होता, आवडत होता. ती त्या स्पर्शात स्वतःला विरघळत होती. पण अचानक तिच्या डोळ्यासमोर त्याने नलिनीला मारलेली मिठी आठवली. तसं तिने खाडकन डोळे उघडले आणि वास्तवात आली. भानावर येताच तिने समोरून त्याच्या छातीवर दोन्ही हात टेकवले आणि त्याला स्वतःपासून बाजूला केलं. परत माझ्या जवळ यायचं नाही, समजलं? ती त्याच्याकडे बघून एकदम रागात म्हणाली आणि कपाटातून एक साडी काढत चेंजिंग रूम मध्ये निघून गेली. तो मात्र शॉक बसल्यासारखा नुकताच तिला जाताना बघत राहिला. सत्या, खाल्लीस ना माती. सकाळी तिला किस केलंस आणि आता मिठी मारलीस. ती समोर आल्यावर काय होतं तुला? का तुझा स्वतःवर कंट्रोल राहत नाही? अशाने चिडणारच ना ती. नशीब फक्त धमकी देऊन गेलीये, कानामागे नाही मारली. हात जाम लागतो बाबा या पोरीचा. तो मागच्या वेळी तिने मारलेली थप्पड आठवत म्हणाला. नकळतपणे त्याचा हात गालावर गेला होता. इकडे चेंजिंग रूम मध्ये आल्यावर दुर्वाने ते साडीचे हँगर वरती लटकवलं आणि चेंजिंग रूमला जोडूनच असलेल्या बाथरूम मध्ये घुसली. बेसिन समोर जात तिने तोंडावर थंड पाण्याचा शिपका मारला. भयानक तापली होती ती. पण यावेळी तिच्या रागाचं कारण मात्र वेगळं होतं. कोण कुठली मुलगी त्याला स्पर्श करते हा विचारच तिला सहन झाला नव्हता. मनात नुसती आग उठली होती. आरशात बघितलं तर समोर तिला एक वेगळीच दुर्वा दिसली, जी तिच्याकडे दोन्ही भुवया उंचावून बघत होती. व्हॉट, अशी का बघतेस तू माझ्याकडे? दुर्वा हाताची घडी घालून तिच्याकडे बघत म्हणाली. आर यू फीलिंग जेलस एंजल? आरशातली दुर्वा तिच्याकडे बघून मिश्किल हसत म्हणाली. तसं दुर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या. डोकं फिरलंय का तुझं? मी कशाला कोणावर जेलस होईन? दुर्वाने रागातच उत्तर दिलं. यू आर जेलस. मान्य कर ग. निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस, कारण मी तुझीच आत्मा आहे. आरशातली दुर्वा तिच्यावर हसत म्हणाली. तसं दुर्वाचा चेहरा बघण्यासारखा झाला. मला सांग, याआधी पण तू त्याला हॉटेलमध्ये एका मुलीसोबत पाहिलं होतं, तेव्हा तुला त्याचा भयंकर राग आला होता. ते जेलसी म्हणून नाही, तर तुझ्याशी लग्न करूनही तो दुसऱ्या मुलींना भेटतोय यात कुठेतरी तुला तुझ्या नात्याचा अपमान वाटला होता, म्हणून तू त्याच्यावर चिडली होतीस. पण यावेळी मात्र त्याला दुसऱ्या मुलीच्या मिठीत पाहिल्यावर तुला त्रास झाला ना? हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं ना? खरं खरं सांग. माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही हा, कारण तुझ्या फिलिंग्स फक्त मी समजू शकते. आरशातली दुर्वा म्हणाली. तसं दुर्वा विचारात पडली. ओय मॅडम, कसल्या विचारात हरवलात? काहीतरी उत्तर द्या. आरशातली दुर्वा पुन्हा म्हणाली. तसं ती तचकोन भानावर आली. मला नाही माहित तुझ्या प्रश्नांची उत्तरं. मला फक्त एवढंच माहितीये की आता त्याचं लग्न झालंय. मग असं कसं तो दुसऱ्या मुलीला मिठी मारू शकतो? हे करण्याआधी एकदाही त्याच्या मनात माझा विचार आला नाही का? ती म्हणाली. मारू दे की त्याला मिठी.
कुणाला मिठी मारायची, कुणासोबत बोलायचं, कुणासोबत रिलेशन ठेवायचं, हा त्याचा पर्सनल मॅटर आहे. आणि तसंही बायको म्हणून तू किती अधिकार दिलेस ग त्याला? नवरा आहे ना तो तुझा. 3 महिने होऊन गेलेत आता तुमच्या लग्नाला. ठीक आहे, मागे तुझ्या लाईफमध्ये जे काही झालं त्याने तू डिस्टर्ब होतीस, पण आता तर सगळं ठीक झालंय ना? तुमच्यातले सगळे गैरसमज पण मिटलेत ना? मग आता कुठली गोष्ट अडवते तुला त्याच्याजवळ जाण्यापासून? सांगून का नाही टाकत तू त्याला की तोच तुझा सेव्हियर आहे, ज्याच्यावर तू जीव ओवाळून टाकतेस, प्रेम करतेस? दे त्याला त्याचे अधिकार. मग कशाला जाईल तो दुसरीकडे? आरशातली दुर्वा तिचं स्पष्ट मत मांडत म्हणाली. तशी दुर्वा पुन्हा एकदा विचारात पडली. माझं सेव्हियरवर प्रेम आहे, सत्यजितवर नाही. कारण अजूनही तो व्यक्ती म्हणून कसा आहे हे मला नीटसं माहीत नाही. तिने गोंधळूनच उत्तर दिलं. पण आता मनात तीही या सगळ्याचा विचार करू लागली होती. हे बरं आहे तुझं, ज्या सेव्हियरला तू फक्त 5 मिनिटं भेटली होतीस, ज्याचा ना धड तू चेहरा पाहिला ना त्याच्याशी काही बोललीस, तरीही तुझं म्हणणं आहे की तू त्याच्यावर प्रेम करतेस. आणि ज्या माणसाला तू 3 महिन्यापासून अगदी जवळून अनुभवलेस, ज्याने तुझ्या प्रत्येक त्रासात तुला साथ दिली, तुझ्या वाईट वेळेतून तुला बाहेर काढलं, तुला न्याय मिळवून दिला, नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, ज्याने तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं, त्याच्यावर तुझं प्रेम नाही. कमाल आहे बाबा तुझी. आरशातली दुर्वा डोक्याला हात लावत म्हणाली. ताईसाहेब, आवरलं का तुमचं? अक्कासाहेब खाली बोलवतात तुम्हाला. बाहेरून शीलाचा आवाज आला. तसं ती तचकली. यावेळी तिने आरशात पाहिलं तर समोर कोणीही नव्हतं. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं तर मगाशी बोलणारी दुर्वा गायब होती. ओ गॉड, हे काय होतंय मला? तिने एक सुस्कारा सोडला आणि शीला मावशींना आवाज देऊन येत असल्याचं सांगितलं. तोंड धुवून ती पटकन बाहेर आली आणि चेंजिंग रूम मधून येऊन तिने साडी नेसायला घेतली. तिने ब्लाउज घातला आणि साडी हातात घेतली. ती गोल फिरून पेटीकोटवर साडी खोवत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि सत्यजित आत आला. त्याला बघून तर ती स्टॅच्यू सारखी स्तब्धच झाली. त्याची पण अवस्था काही वेगळी नव्हती. मगाशी जेव्हा शीलाताई तिला आवाज देऊन गेल्या तेव्हा तो बाल्कनीमध्ये फोनवर कोणाशी बोलत होता. दुर्वाने पण मी येते असं शीला मावशींना ओरडून सांगितलं होतं, जे त्याने ऐकलं होतं. फोनवर बोलून झाल्यानंतर तो आत आला. त्याला वाटलं दुर्वा खाली गेलीये, तोपर्यंत आपण आपलं आवरून घेऊ असा विचार करून तो त्याचं आवरण्यासाठी चेंजिंग रूम मध्ये आला होता. पण दुर्वाला समोर बघून त्याने भीतीने एक आवंढाच गिळला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या सर्वांगावर शहारा आला. ब्लॅक कलरचा ब्लाउज तिच्या गोऱ्या अंगाला शोभून दिसत होता. तिला बघून तर त्याच्या मनाची चलबिचल अजूनच वाढली. त्याचं लक्ष तिच्या पोटावर असलेल्या तिळाकडे गेलं, जो तिची शोभा अजून वाढवत होता. खूप कठीण जात होतं त्याला स्वतःवर कंट्रोल करणं. तिला तर काय आणि कसं रिॲक्ट व्हावं तेच समजत नव्हतं. मगाशी रागाच्या भरात ती आतमध्ये आली आणि दरवाजा बंद करायचा विसरून गेली होती. त्यासाठी आता तिने मनोमन स्वतःला खूप साऱ्या शिव्या घातल्या. भानावर येत तिने लगेच साडीचा पदर छातीवर व्यवस्थित टाकला. तिच्या या कृतीने तो भानावर आला आणि लगेच पाठीमागे वळला. आय एम सॉरी, तू मगाशी शीला मावशींना आवाज देऊन येत असल्याचं सांगितलंस ना, त्यामुळे मला वाटलं तू खाली गेलीस म्हणून मी आत आलो. सॉरी, तो पाठमोरा होऊनच म्हणाला आणि दरवाजा उघडून पुन्हा बाहेर निघून गेला. तो बाहेर जाताच तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि साडी सावरत कशी बशी ती दरवाजापर्यंत गेली. तिने दरवाजा बंद करून घेतला आणि बंद दरवाजाला टेकून ती स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागली. त्याची ती कातील नजर अजूनही तिला जाणवत होती.
त्याच्या डोळ्यातली ओढ तिला स्पष्ट दिसत होती. समोर तिला पुन्हा तिचं प्रतिबिंब दिसलं. तू पुन्हा आलीस? दुर्वा रागात तिच्याकडे बघून म्हणाली. चिल बेबी, किती ग चिडचिड करतेस? कधीतरी शांततेत बोलत जा. बाय द वे, साडी जरा कमरेच्या खाली नेस हा, म्हणजे तुझ्या पोटावरचा तो तीळ व्यवस्थित त्याला बघता येईल. असं म्हणत तिचं प्रतिबिंब तिच्यावरच हसायला लागलं. पण हे ऐकून दुर्वाचा चेहरा मात्र लाजून लाल झाला. तिला लगेच थोड्या वेळापूर्वीची त्याची नजर आठवली, जी काही सेकंदासाठी तिच्या पोटावर स्थिरावली होती. ते आठवून तर तिच्या पोटात खड्डाच पडला. तिने परत नजर वर करून पाहिलं, तर यावेळी पुन्हा ती गायब झाली होती. ते बघून तिने एक सुस्तारा सोडला आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारली. नको ते भास व्हायला लागले होते आता तिला. तिने पटकन साडी नेसली आणि आवरून बाहेर आली. पण बाहेर येताच तिची नजर बेडवर ठेवलेल्या एका बॉक्सकडे गेली, ज्या खाली एक नोट ठेवली होती. तिने ती नोट हातात घेतली. ब्युटिफुल गिफ्ट फॉर माय ब्युटिफुल वाईफ, आणि सकाळी माझ्याकडून जे काही झालं त्याबद्दल सॉरी. तिने ती नोट वाचली आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिला आता स्वतःच आश्चर्य वाटू लागलं होतं. किती चिडली होती ती त्याच्यावर, पण तिचा त्याच्यावरचा राग आता टिकतच नव्हता. काय जादू केली होती त्याने कोणास ठाऊक, पण आता तिला त्याच्यावर रागवताच येत नव्हतं. तिने तो बॉक्स ओपन केला, ज्यात एक सुंदर आणि नाजूक असा डायमंड सेट होता, जो तिच्या आत्ताच्या नेसलेल्या साडीवर अगदी परफेक्ट मॅच करत होता. ते बघून तिचा चेहरा आनंदाने उजळला. त्याच्या चॉईसला तिने मनापासून दाद दिली. खूप आवडला होता तिला तो नेकलेस. तिने ती नोट ड्रॉवर मध्ये टाकली आणि मेकअप करून झाल्यानंतर त्याने दिलेला तो नेकलेस गळ्यात घातला, जो तिच्या सौंदर्याची शोभा अजूनच वाढवत होता. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि यावेळी ती कोणीतरी वेगळीच व्यक्ती स्वतःला वाटली. तिच्या गळ्यातला नेकलेस हा काही स्वस्त नसणार हे तिला चांगलंच माहित होतं, पण त्या नेकलेस पेक्षाही तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्याचं मोल अनमोल होतं. कारण तिच्या चेहऱ्यावरची लाली आता ओरडून ओरडून सांगत होती की आता तिलाही तो आवडू लागलाय. मनातले सगळे विचार झटकत ती बाहेर जायला निघाली. मॅडम स्वतःच्याच नादात चालत होत्या, त्यामुळे त्यांचं समोर लक्षच नव्हतं. सत्यजित मोबाईल रूम मध्येच विसरला होता. तोच घेण्यासाठी तो परत रूम मध्ये येत होता. दोघेही दरवाजात आमने सामने आले आणि त्यांची जोरदार धडक झाली. गडबडून ती खाली पडणारच होती, तितक्यात त्याने तिला पकडलं आणि याच गोंधळात नकळतपणे त्याचा हात तिच्या पोटावर गेला, ज्यामुळे तिच्या अंगावर सरसरून काटा आला. काही क्षणांसाठी तर तोही भांबावला. जेव्हा त्याला वास्तवाची जाणीव झाली तेव्हा मात्र तो घाबरला. हे परमेश्वरा, हे सगळे अपघात माझ्याच नशिबी का लिहिलेस तू? जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं करायला जातो तेव्हा तेव्हा मी तोंडावर आपटतो. आता यावरून मॅडमने काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नये म्हणजे झालं. मनातच बडबडत त्याने तिला नीट उभं केलं आणि तिच्या पोटावर असलेला त्याचा हात पटकन काढून घेतला.